नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण खेळायला ह्या महापालिका आणि स्थानिक निवडणुकांपलीकडे काही राहिलेलं नाही. आणि दीर्घकाळ गेल्या 5 वर्षामध्ये सरकार बनवणं, सरकार पाडणं, आघाड्या मोडणं, पक्ष फोडणं आणि मग आपापल्या पक्षाची नावं आणि चिन्ह यासाठी कोर्टात जाऊन लढणं, असं करता करता राजकारण हे पक्ष पातळीवर जनतेमधून जाऊन करण्यापेक्षा अर्ध्यापेक्षा अधिक काळ कोर्ट कचेऱ्या करण्यामध्येच राजकीय पक्षांचा वेळ गेलेला आहे. अर्थात तो शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्यात वेळ गेलेला आहे. पण त्यामध्ये सुद्धा खुद्द शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आपल्या पक्षाचं मूळचं नाव आणि निवडणूक चिन्ह परत मिळवण्यासाठी ज्या काही कोर्टाच्या पायऱ्या झिजवायला लागलेल्या आहेत, तेवढ्या एकनाथ शिंदे किंवा अजितदादांना पायऱ्या झिजवायला लागलेल्या नाहीत, कोर्टाच्या फेऱ्या कराव्या लागलेल्या नाहीत. पण ते कष्ट शरद पवारांना आणि उद्धव ठाकरे यांना घ्यायला लागलेत. आणि मग 3 वर्ष उलटून गेली तरी काही लबाड लोक या दोघांनाही, अर्थात पवार असल्या भुलभुलैयाला भुलणारे नाहीत, पण उद्धव ठाकरे यांना कष्ट घ्यायचे नसतात आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंना असली काहीतरी गोष्ट सांगून आषाढभूत बनवणारा एक वर्ग आहे. आणि त्यामुळे कोर्टातून कोर्टातून शिंदेचं काय होणार, परत धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे येणार आणि मग काय काय नॅरेटिव्ह बनवले जात आहेत. आणि यापासून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोन मूळचे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्ष संघटनेत कुठलीही फूट झालेली नाही. असे जे दोन पक्ष आहेत ते कोर्ट कचेरीपासून दूर आहेत, कारण त्यांच्यावर तो प्रसंग आला नाही. दुसरीकडे जे दोन पक्ष फुटले ते दोन पक्ष फोडण्यामध्ये किंवा त्यातल्या फुटीर गटाला कायदेशीर आणि शासकीय स्वरूपामध्ये आवश्यक ती सगळी मदत करण्यात भारतीय जनता पक्षाने आपली सगळी शक्ती पणाला लावली होती. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत, त्यांना कोर्ट कचेरीमध्ये वेळ घालवावा लागला नाही. ते आपल्या आपल्या पक्षाचं संघटनात्मक राजकारण करणं आणि सत्तेचं राजकारण करणं, संघटना उभारणं यामध्ये रमलेले होते. आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा फटका बसला तो उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन गटांना बसला. काँग्रेसलाही बसला, पण काँग्रेसची अवस्था वेगळी आहे. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा अगदी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात खंबीरपणे सगळी जबाबदारी आपल्या डोक्यावर घेऊन काम करणारं कोणी नेतृत्व सापडलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचं विधानसभेतलं जे नुकसान आहे त्याला नेतृत्व नसणं हे कारण आहे. आणि उलट या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन भाजपने परत एकदा लोकसभेतलं अपयश पुसून काढत विधानसभेत सर्वात मोठा पक्ष होणारी गरुड झेप घेऊन दाखवली. गरुड झेप. आणि म्हणून गोष्ट आता उरलंय काय, 3 वर्ष पुढच्या मोठ्या निवडणुका नाहीत राहिल्यात. कुठल्या हे चिरकुट नोट. एक मुंबई महापालिका सोडली तर मोठी निवडणूक नाही. काय असतील 20-25 महापालिका किंवा नगर परिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषदा, यामध्ये मोठ्या राजकारणांना रस नसतो. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं गाडं कसं पुढे ढकलायचं ही सगळ्या प्रामुख्याने विरोधात बसलेल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांची चिंता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एक निर्णय घेतलेला आहे की आपल्या पक्षातर्फे तोंडाची वाफ दवडायची. शरद पवारांच्या गटातर्फे तेच चालू आहे. आणि म्हणून यासाठी आपण थकत असू तर मग भाड्याची माणसं घ्यायची, काम आउटसोर्स करायचं. म्हणून मी बघतोय अनेक युट्यूबर्स
आणि ठराविक चाय बिस्कुट पत्रकारांना कामाला लावलेलं आहे वेगवेगळे बोगस नॅरेटिव्ह पुढे करायला. काय काय नॅरेटिव्ह आहेत वेगवेगळे, म्हणजे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातून विस्तव जात नाही. एकनाथ शिंदे नाराज आहेत. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायम धुसफूस चालू आहे. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेना शह देण्याचे डावपेच खेळतायत, अशा पद्धतीच्या बातम्या आणि त्यातून एक नॅरेटिव्ह की युतीकडे प्रचंड बहुमत असलं 233 वगैरे, तरीही ते बहुमत डळमळीत आहे, कारण त्या सत्तेत बसलेल्या तिन्ही पक्षांमध्ये एकमेकाशी अजिबात पटत नाहीये. आणि म्हणून मग एकनाथ शिंदे दिल्लीला गेले तर ते भाजपच्या हायकमांडकडे फडणवीसांची तक्रार करायला गेलेले आहेत, किंवा अजितदादा, हे सगळं सांगितलं जातं. आणि एक नवा नॅरेटिव्ह त्यात आता आलेला आहे. आणि म्हणून मी हा विषय करायला घेतला, याचं कारण असं की एक नवा नॅरेटिव्ह आलाय की आता कुठल्याही प्रकारे अगदी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण किंवा इतर काय 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 गोष्टी काढून सुद्धा जर भरभक्कम पदावर बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला हलवता येत नसेल, तर मग एक नवा भ्रम पैदा करायचा की जेणेकरून महायुतीमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक संभ्रम निर्माण होईल आणि चलबिचल सुरू होईल. तो नॅरेटिव्ह असा आहे की आता भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडलाच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नको आहे, आणि त्यामुळे दुसरा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात शोधण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. हे यांना कुठून कळतं मला माहित नाही. भाजपच्या कुठल्याही अगदी प्रमुख नेत्यांना, जे काही महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या बरोबरीने 8-10 नेते आहेत, त्यापैकी कोणालाही तुम्ही चाचपणी केलीत तर असा काय प्रयास चाललाय याचा सुगावा सुद्धा तुम्हाला लागणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळच्या विश्वासातला माणूस, त्यांचा लाडका मंत्री म्हटलं तरी चालेल, असा रवींद्र चव्हाण याला महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे. मुंबई महापालिका जिंकायचे यासाठी अमित साटम यासारखा होतकरू तरुण फडणवीसांच्या इच्छेनुसारच मुंबई संघटनेच्या प्रमुखपदी आणून बसलेला आहे. प्रत्येक गोष्ट जर फडणवीसांच्या इच्छेनुसार आणि अपेक्षेनुसार पक्षात आणि पक्षाच्या राजकारणात होत असेल, तर मग दुसरा फडणवीस शोधण्याचा उद्योग हा या लोकांनी कुठून शोधून काढला मला माहित नाही. आणि कशाला. गंमत अशी आहे की फडणवीसांनी विधानसभा निवडणूक जिंकून दाखवली, त्यासाठी महायुतीत असलेल्या 3 पक्षांना गोडी गुलाबीने, कधी रोखठोक बोलून, कधी समजूतदारपणे, जर महायुतीतल्या तिन्ही पक्षांना, तिन्ही गटांना एकजुटीने एकत्रितपणे लढवायचं, त्यासाठी आवश्यक असेल तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासारख्या आपल्या मातृसंस्थेची मदत घ्यायची, आणि ती मदत आपल्यापुरती न ठेवता आपल्या मित्र पक्षांपर्यंत सुद्धा आर एस एस ची मदत गेली पाहिजे, आणि ती उपयुक्त ठरली पाहिजे. विधानसभेमध्ये विरोधी असलेल्या महाविकास आघाडीचा सुपडा साफ करण्यासाठी अत्यंत बारकाईने आणि चतुराईने आपल्या हाताशी असलेल्या साधनांचा आणि संघटनांचा खुबीने वापर करणारा नेता हा भाजपच्या हायकमांडला का नको आहे, याचं काही उत्तर नाही. पण दुसरा फडणवीस शोधणं चालू आहे. म्हणजे माझ्या घरातला टीव्ही उत्तम चाललेला आहे, पण तो टीव्ही मला बदलायचा आहे. तर कशासाठी बदलायचा बाबा, हा काय वाईट आहे का, याच्यापेक्षा एक नवीन ऍडव्हान्स मॉडेल आलंय का, असलं काहीही खुलासा नाही, बस हा टीव्ही बदलायचा आहे.
तर हा टीव्ही बदलायचा हा प्रयत्न मी किंवा कोणीही का करेल. हा, अनेकदा असं असं की आपल्याकडचं जे मॉडेल आहे ते जुनं झालंय, बिघडलंय, अशा वेळेला तो बदलण्याचा विचार सुरू होतो. पण जी वस्तू किंवा जो माणूस आपल्याला हवं तसं काम करतोय, पक्षासाठी तो उपयुक्त ठरलेला आहे, नाही प्रभावी ठरलेला आहे, तर तो बदलण्याचा विचार चालू आहे, असं जर अजब तरकट मांडलं जातं, त्याचा अर्थ सरळ आहे की शुद्ध थापेबाजी चालू आहे. भाजपमध्ये फडणवीसांच्या बरोबर असलेला कोणी जर अधिक महत्वाकांक्षी असेल तर त्याच्या मनामध्ये चलबिचल सुरू व्हावी यासाठी, आणि अनेक जण असे पक्षातही असू शकतात की ज्यांना फडणवीस यांच्यापेक्षा दुसरा कोणी नेता आवडत असेल तर त्यांच्या मनामध्ये हे विष कालवायचं यासाठी असे नॅरेटिव्ह आणले जातात. पण अशा नॅरेटिव्ह मध्ये जे कार्यकर्ते फसतात त्यांना भाजपचा हायकमांड हाताशी धरत नाही. भाजपमध्ये कोणही राहुल गांधी नाहीये, प्रियंका वाड्रा नाहीये, की जे असल्या काहीतरी पोरकट गोष्टींच्या नादी लागून आपले डावपेच बदलतील, आपली असलेली काहीतरी शिस्तबद्ध व्यवस्था आहे ती मोडून टाकतील, अशी बिलकुल शक्यता नाही. हा, ही व्यवस्था आज जी भाजपची महाराष्ट्रातली व्यवस्था आहे ती उत्तम असण्याचं एक कारण आहे. ती व्यवस्था म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये झाडाचं पान हल्लं तरी ते शरद पवारांमुळे हल्लं, असं म्हणायची जी पद्धत होती ती देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीरित्या मोडीत काढलेली आहे. थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर काँग्रेसला किंवा काँग्रेस पद्धतीच्या राजकारणाला आवरायचं असेल, पराभूत करायचं असेल, तर महाराष्ट्रामध्ये भाजपचा दुसरा शरद पवार उभा करावा लागेल. शरद पवारांनी जसं दीर्घकाळ 4 दशक महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभुत्व गाजवलं आणि स्वपक्षात काँग्रेस किंवा त्यांचे जे पक्ष असतील तेच नव्हे तर इतर पक्षांच्या राजकारणात देखील शरद पवार जितक्या सहजगत्या ढवळाढवळ करत होते, तसं राजकारण करणारा नेता आपल्याला भाजपमध्ये उभा करावा लागेल, हे ओळखूनच तुमच्या भाजपच्या हायकमांडने देवेंद्र फडणवीस यांना बळ दिलेलं आहे. ज्या वेळेला असं बळ दिलं जातं आणि त्यातून फडणवीसांसारखा एक दुसरा पर्यायी शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण होतो, उभा राहतो, तेव्हा त्याला बदलायचं आहे म्हणून दुसरा फडणवीस शोधणं, याची गरज काय असते याचा खुलासा असले नॅरेटिव्ह मांडणारे बिलकुल करत नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. याचा अर्थ सरळ आहे की भाजपच्या हायकमांडला जसा पर्यायी शरद पवार पाहिजे होता, भाजप मधला शरद पवार पाहिजे होता, तो जर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मिळालेला आहे, तो अडगडीत काढून किंवा तो मोडीत काढून नवा देवेंद्र फडणवीस शोधायचा, हा तर्क येतो कुठून मला समजत नाही. आणि लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस यांच्यावर ब्राह्मण किंवा इतर सगळे आरोप करून झालेले आहेत, पण हे आरोप करून झाल्यानंतर आपलं आसन देवेंद्र फडणवीसांनी इतकं पक्क केलेलं आहे की महाराष्ट्राच्या समाज घटकांमध्ये, विविध समाज घटकांमध्ये आपली पाळमुळं पक्की रुजवलेली आहेत. 18 पगड जातींमध्ये देवेंद्र फडणवीस हाच आपला नेता आहे असे मानणारी एक दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतली नेत्यांची एक फौज फडणवीसांनी यशस्वीपणे उभी केलेली आहे, जशी शरद पवारांनी आपल्या आरंभ काळापासून 40-50 वर्षापूर्वी पद्धतशीरपणे निर्माण केली. आणि म्हणून फडणवीसांकडे बघताना एक गोष्ट बघितली पाहिजे, फडणवीसांच्या राजकारणाचा अभ्यास करताना एक गोष्ट बघितली पाहिजे की ज्या प्रकारे शरद पवारांनी आपलं एक राजकारण निर्माण केलं, आपलं एक स्थान निर्माण केलं,
पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्व समाज घटकांमध्ये आणि सगळ्या प्रकारच्या पक्षांमध्ये आपलं एक स्थान निर्माण करणारा नेता हे शरद पवारांच्या यशाचं गमक होतं. आणि आपल्या गेल्या 10-12 वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये फडणवीसांनी अत्यंत पद्धतशीरपणे शरद पवारांना बाजूला करून आपण त्या जागी त्या स्थानावर पोहोचायचं हे ठरवलेलं होतं. आणि त्याप्रमाणे करत करत आज फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला दुसरा पवार होऊन बसले. कुठलाही पक्ष असो, त्या पक्षातल्या नेत्यांबरोबर आपले चांगले मधुर संबंध निर्माण करणं, राजकारणाच्या पलीकडचे संबंध निर्माण करणं, किंबहुना पक्ष कुठलाही असो त्याच्यातल्या विविध नेत्यांमध्ये स्वतःविषयी एक आस्था निर्माण करणं, यामध्ये फडणवीसांनी मिळवलेलं यश हे खरोखरच वादातीत आहे. आणि म्हणून शिवसेना किंवा एनसीपी यातले 40 आमदार फोडण्याचं, त्यांना वेगळं करण्याचं आणि पवार किंवा उद्धव ठाकरे यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षापासून वंचित करण्याचं राजकारण फडणवीस यशस्वीरित्या करू शकले. जी शरद पवारांची ओरिजिनल परंपरा आहे. गेल्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये पवारांनी जे जे काय डावपेच खेळलेले आहेत, त्यामध्ये मित्र म्हणून ज्यांना सोबतीला घेतलं ते पक्ष पवारांनी अलगद संपवून टाकले. अलगद संपवून टाकले. आपलं बस्तान पक्क केलं. फडणवीसांनी एक प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये पवारांच्या खेळामध्ये पवारांना मात दिलेली आहे. आणि थोडक्यात म्हणून मी हेडिंग मध्ये सुद्धा शीर्षकामध्ये म्हटलंय की महाराष्ट्राने दुसरा पवार शोधलाय. आणि दुसरा पवार जर स्वीकारला गेला असेल महाराष्ट्राकडून, तर भारतीय जनता पक्षाला असे भिकेचे डोहाळे लागणार नाहीत की आपल्या पक्षात इतका चांगला चतुर राजकारणी आहे जो पवारांना देखील छळ देऊ शकतो, त्याला बाजूला करून कोणतरी ऐऱ्या गैरा आणून बसवायचा आणि आपल्या पक्षाचा नाश करून घ्यायचा. ही एखाद्या विकृत किंवा लबाड पत्रकाराच्या विश्लेषकाच्या डोक्यातून निघालेली कल्पना असू शकते, नॅरेटिव्ह असू शकतो, पण त्याचा भाजपच्या अंतर्गत राजकारणाशी मला अजिबात संबंध दिसत नाही. हा, पण ठीक आहे, असे नॅरेटिव्ह निर्माण करणं आणि मग त्यातून भाजपमध्ये एक चलबिचल निर्माण करणं आणि मग तसं होत असेल तर त्याला फूस लावून आणखीन मोठा करणं, असे बळी पडणारे नेते नसतात असं नाही. जसं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना 2019च्या युतीमध्ये राहू दिलं, पण आम्हीच निवडून या मग बाहेर या, तसाच्या तसा डाव त्यांच्या पक्षासकट उद्धव ठाकरेंच्या पक्षात देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवला आणि त्याच टर्म मध्ये विधानसभेच्या करून दाखवला. तर इतके सगळे चतुराईचे डावपेच यशस्वीरित्या खेळणाऱ्या फडणवीसांच्या जागी दुसरा फडणवीस भाजप कसा शोधेल आणि त्याची गरज काय? गंमत अशी असे की मला काहीतरी पाहिजे म्हणून समोरच्याने तसं करावं, हा एक आषाढभूतपणा असतो. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक चाय बिस्कुट पत्रकार, HMV पत्रकार किंवा हे असले चाटुकार, त्यांच्या मनात असे खेळ चालू असतात. पण म्हणून पक्ष त्यांच्या इच्छेनुसार चालत नाहीत. तेव्हा हा एक फसवा नॅरेटिव्ह आहे, त्यातून कोणीही फसण्याची शक्यता नाहीये. पण याही विचारांना 3 वर्ष करायचं काय, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मग वेळ जात नाही म्हणून ठाकरे बंधूंना एकत्र आणलं जातं. पण हळूहळू करत हेच लोक पवार साहेबांना विसरून गेले. कालपर्यंत ज्यांचं गुणगान करण्यात धन्यता मानत होते ते अचानक या सगळ्या प्रकारापासून दुरावलेत. कालपर्यंत पवारांनी तुम्हाला पोचलं हे गड्यांनो विसरू नका. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि
प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.